की जर x प्लस 1/x म्हणजे जर 5 असेल तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती. मग ह्याच्यात आपण काय करत होतो, तर आपण आता लक्ष द्यायचं, तर आपण a ला म्हणत होतो x आणि b ला म्हणत होतो आपण 1/x. मग ह्याच्यात आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो म्हणजे a प्लस b चा वर्ग स्क्वेअर है ना. a प्लस बी च्या वर्गाचा फॉर्म्युला काय होता, तर a वर्ग प्लस b वर्ग प्लस 2ab असा आपला फॉर्म्युला होता. मग याच्यात a म्हणजे आपण म्हटलं होतं x, म्हणजे हा होईल आपला x प्लस 1/x चा वर्ग असं होतं. मग आता a वर्ग म्हणजे x चा वर्ग, b वर्ग म्हणजे 1/x चा वर्ग अधिक 2a आणि b असं म्हटलं. ठीक आहे. मग ह्याच्यात हा x आणि हा x काय होते, कॅन्सल. मग इथं x प्लस 1/x ची किंमत किती दिली होती, 5. तर आपण घेतो 5 चा वर्ग बरोबर. इथं राहिला x स्क्वेअर प्लस x चा वर्ग 1 आणि x चा वर्ग x वर्ग प्लस किती 2. मग 5 चा वर्ग होते 25 आणि हा प्लस 2 इकडे जाऊन होते मायनस आणि x स्क्वेअर प्लस 1/x चा स्क्वेअर. 25 मधून 2 गेले किती ते 23 बरोबर x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. आणि आपल्याला हेच विचारलं होतं x वर्ग प्लस 1/x वर्गाची किंमत किती, तर किती येत होती मग 23 बरोबर. ठीक. मग अशाच पद्धतीनं समजा जर दुसरं गणित आलं, जसं जर x प्लस 1/x बरोबर 6 तर x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती असं गणित आहे समजा. मग आपण काय करत होतो, मला याचा काय घेणार वर्ग, याचा वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटते, x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरचं. मग याचा वर्ग केला तर उत्तर भेटते x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर बरोबर. याचा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग, इथं प्लस म्हणून -2, 6 चा वर्ग 36 -2 उत्तर किती येते 34 असं आपण म्हटलं. ठीक आहे. म्हणजे समजा जर गणित आलं पेपरला, जर x प्लस 1/x बरोबर वर्गमुळात 10 है ना, x प्लस 1/x ची किंमत किती, वर्गमुळात 10, तर x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर बरोबर किती असा प्रश्न असला तर सिंपल आपण याचा काय करतो, वर्ग. याचा वर्ग केला तर उत्तर भेटते x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरचं. याचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 10 चा वर्ग, इथं प्लस म्हणून -2, वर्गमुळात 10 चा वर्ग किती येते 10 -2 किती आले मग 8. तर अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो बरोबर. ठीक. इथं आपण होतो है ना. चला मग समजा आता लक्षात आलं, समजलं. हे अशा स्वरूपाचं जर गणित विचारलं, पहा काय करायचं, जर अशा पद्धतीचं, आता काही जण नव्हते समजा अब्सेंट होते है ना. ठीक. तर पहा जर या पॅटर्नचं गणित विचारलं, मला वाटतं आपण 4थ्या घाताचे गणित पाहिले ना है ना, 4थ्या घाताचे. ठीक आहे. मग जर या प्रकारचं गणित आलं है ना, तर काय करायचं, फक्त याचा वर्ग केला तर उत्तर भेटते x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरचं उत्तर भेटते. याचा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग किती 25 आणि इथं प्लस म्हणून -2, 25 -2 उत्तर किती म्हणायचं 23. सिंपल. म्हणजे केव्हाही असं गणित आलं, जसं तुम्हाला म्हटलं, जर x प्लस 1/x बरोबर 7 तर x वर्ग प्लस 1/x वर्ग बरोबर किती. ओके. मग तरी याचा काय करायचा वर्ग, तर उत्तर भेटते x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरचं. याचा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग 49 प्लस म्हणून -2, गणिताचं उत्तर किती 47. ठीक आहे. चाल पहा मग आता अशा पद्धतीनं वर्ग पाहला
तर अशाच पद्धतीनं तुम्ही चौथा घात सुद्धा काढू शकता, बरोबर. म्हणजे इथं प्रश्न असेल है ना, पहा आपल्याला प्रश्न काय असेल की जर x प्लस 1/x बरोबर 3 तर x चा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात बरोबर किती, असा सिंपल प्रश्न असेल. मग आता दिलं काय की x प्लस 1/x ची किंमत दिली आहे 3 आणि आपल्याला काय विचारलं x चा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात बरोबर किती हे विचारलं. मग आपल्याला काय माहित आहे याचा काय करतो आपण वर्ग. मग जर याचा वर्ग केला तर उत्तर कशाच भेटते चौथ्या घाताचं, बरोबर. हे आपलं दुसऱ्या घाताचं, हे क्लिअर आहे. म्हणजे याचा वर्ग केला तर उत्तर भेटते दुसऱ्या घाताचं. मग आपण डायरेक्ट काढू शकतो याचा वर्ग केला तर उत्तर भेटते x² प्लस 1/x². मग याचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग. आता इथं प्लस म्हणून -2, 9 - 2 किती आलं उत्तर 7. ओके ठीक. मग आता आपण पुन्हा याचा काय करतो वर्ग, पुन्हा याचा वर्ग आहे ना, याचा वर्ग केला तर उत्तर भेटत चौथ्या घाताचं. मग आता याचा वर्ग जर केला तर उत्तर भेटते चौथ्या घाताचं. ओके, याचा वर्ग म्हणजेच मग आता 7चा वर्ग आणि इथं प्लस आहे म्हणून काय मग -2. 7चा वर्ग 49 - 2 किती येते मग उत्तर 47, 47. नक्की समजत आहे. असं करू शकता है ना. परत अजून पाहू. समजा जर x प्लस 1/x बरोबर समजा आपल्याला म्हटलं असेल काहीतरी 6 तर x चा चौथा घात प्लस 1/x चा चौथा घात बरोबर किती, असं गणित आहे. मग मला याचा काय करणं आहे वर्ग स्क्वेअर. याचा वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटते x² प्लस 1/x² बरोबर याचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग प्लस म्हणून -2, 36 - 2 किती येते उत्तर 34. ओके ठीक. मग आता पुन्हा याचा काय करणं आहे वर्ग है ना पुन्हा. मग याचा वर्ग केला तर उत्तर भेटते चौथ्या घाताचं. याचा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग 34चा वर्ग प्लस म्हणून -2. आता 34चा वर्ग तुम्ही करू शकता ना. 4 चूक 16 6 हातचा 1, 4 त्रिक 12, 12 दोणे 24 आणि 1 25. परत हातचे किती 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2 किती होते -2. म्हणजे आपलं उत्तर किती 1154. अरे 34च्या वर्गासाठी आपण मेथड वापरली होती ना है ना, a² प्लस 2ab प्लस b². मग 34चा वर्ग a² प्लस 2ab प्लस b² असं म्हणत होतो आपण है ना. a² प्लस 2ab प्लस b². मग याला काय म्हणत होतो आपण a, याला काय म्हणत होतो आपण b. मग a चा वर्ग म्हणजे 4चा वर्ग किती 16, 16चे 6 हातचा कितीला 1, 2ab म्हणजे 4 त्रिक 12, 12 दोणे 24 आणि 1 25, 25चे 5 हातचे किती 2. आणि आता b चा वर्ग म्हणजे 3 वर्ग 9, 9 2 11 म्हणून 34चा वर्ग 1156 - 2 1154. बस सिंपल असं करत होतो है ना. ठीक. आता समजा तुम्हाला पेपरला गणित आलं की जर x हे सगळं झालं माझं शिकून आहे ना त्या दिवशी. ठीक आहे. ओके लिहित आहे बरं लिहून घे. एक लिहून घे. तुमचं 6वं जर दिलं नसेल तर लिहून घ्या. x प्लस 1/x बरोबर 6 जर दिलं नसेल तर लिहून घ्या. ठीक आहे. की जर x मायनस 1/x बरोबर 2 तर x चा चौथा घात प्लस 1/x चा चौथा घात बरोबर किती, असं जर गणित आलं आहे ना तर मग तुम्ही इझिली करू शकता बरोबर ना.
काय आहे या गणितात, मला याचा काय करणं आहे, वर्ग है ना. याचा जर वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटते, तर उत्तर भेटते एक्स स्क्वेअर प्लस 1/x² उत्तर भेटते. याचा वर्ग केला तर हे उत्तर भेटते. ओके ठीक. याचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग आणि इथं मायनस म्हणून प्लस 2, 2चा वर्ग किती 4 प्लस 2 किती उत्तर मग 6. पण आपल्याला पाहिजे चौथा घात, म्हणून पुन्हा याचा काय करणार वर्ग. याचा वर्ग केला तर उत्तर भेटते चौथ्या घाताचं. ओके ठीक. मग याचा वर्ग म्हणजेच 6चा वर्ग आणि इथं प्लस म्हणून -2, 6चा वर्ग किती होते 36 - 2. आपल्या गणिताचं उत्तर किती मग 34. हे असेल या गणिताचं फायनल आन्सर. इथपर्यंत आपण होतो, झालं होतं. बरं, पुन्हा अजून एक गणित पहा. जर तुम्हाला म्हणन की x - 1/x बरोबर 3 तर x चा चौथा घात प्लस 1/x चा चौथा घात बरोबर किती. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जर पॉवर सम असेल, ते समय पॉवर समय, जर पॉवर सम असेल तर इथं प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या, इथं प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या, इथं काय असेल प्लसच असेल. ठीक आहे ना. इथं जर पॉवर सम असेल तर इथं प्लसच राहते, परमनंट लक्षात ठेवा. इथं जर पॉवर सम असेल तर इथं प्लसच राहते. म्हणजे इथं पहा है ना, जरी आपण याचा वर्ग केला, जरी आपण याचा वर्ग केला तर पॉवर काय होती सम, तरी इथं काय राहिलं प्लस. आणि नंतर आता याचा वर्ग केला, याचा वर्ग केला तर पॉवर काय भेटते सम, तरी इथं काय राहते प्लस. ओके ठीक. मग आता हे गणित आहे, मग याचा वर्ग करण्यात, याचा जर वर्ग केला है ना, याचा जर वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटेल, तर उत्तर भेटते x². इथं सम आहे तर इथं प्लसच राहील. समजलं. ठीक आहे बरोबर. याचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग, इथं मायनस म्हणून +2, 3चा वर्ग 9 + 2 किती येते मग 11. ओके ठीक. मग आता याचा वर्ग जर केला तर उत्तर भेटते चौथ्या घाताचं. बरोबर. याचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग आणि इथं प्लस म्हणून काय -2, उत्तर किती 119. समजत आहे नक्की. चला पुढचा टॉपिक घेऊ. दुसरा घात चौथा घात, इथं दुसरा घात चौथा घात आपण अभ्यासला. ठीक आहे ओके. जर लिहा गणित, जर x + 1/x बरोबर 3 तर x चा 8वा घात प्लस 1/x चा 8वा घात बरोबर किती. ठीक आहे. हे गणित आहे की x + 1/x बरोबर 3 तर x चा 8वा घात प्लस 1/x चा 8वा घात बरोबर किती. ठीक आहे पहा. मग आता आपल्याला काढायचा 8वा घात. मग आपण डायरेक्ट 8वा घात काढू शकत नाही. पहिले कोणता घात काढू, दुसरा, मग चौथा, मग 8वा. पडलं. पहिले दुसरा घात, मग चौथा घात, मग 8वा घात. क्लिअर. मग आता सगळ्यात पहिले काढायचा आपल्याला दुसरा घात. सगळ्यात पहिले आपण काढू दुसरा घात. म्हणजे दुसरा घात केव्हा भेटेल, जेव्हा याचा काय करता वर्ग. मग याचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 3चा वर्ग. म्हटलं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे ना. इथं प्लस म्हणून काय मग -2, मग 3चा वर्ग 9 -2 किती येते मग. इथपर्यंत ठीक आहे ना. म्हणजे आता याचा वर्ग केला तर याचं उत्तर भेटते किती आलं 7. आता काढणे आपल्याला याचा वर्ग, मग भेटेल चौथा घात. याचा वर्ग करू, कोणता घात भेटेल चौथा घात. म्हणजे x चा चौथा घात प्लस 1/x चा चौथा घात बरोबर.
ठीक आहे ना. याचा वर्ग म्हणजेच 7चा वर्ग, 7चा वर्ग. आता इथं प्लस म्हणून -2, 7चा वर्ग किती 49 -2 किती आलं उत्तर 47, 47 है ना. म्हणजे 4थ्या घातापर्यंत आलो, पण आपल्याला काढायचा 8वा घात. पुन्हा याचा काय करणार वर्ग, मग याचा जर वर्ग केला तर भेटते 8वा घात. पटलं, हे लक्षात ठेवायचं. याचा वर्ग केला तर भेटते 8वा घात. कसं भेटते ठीक आहे ना, पहा. मग आता आपण इथं a म्हणजे म्हणू x वर्ग आणि b म्हणजे म्हणू आपण 1/x चा वर्ग, 4था घात, 4था घात. a म्हणजे म्हणू x चा 4था घात, b म्हणजे म्हणू पहा हा a होता ना आणि हा b है ना, हा a हा b. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे a प्लस b चा वर्ग बरोबर a वर्ग प्लस b वर्ग प्लस 2ab. मग गणितात a म्हणजे कोण आहे x चा 4था घात, b म्हणजे कोण आहे x चा 1/x चा 4था घात. मग जिथं a आहे तिथं आपण x चा 4था घात ठेवू, जिथं b आहे तिथं 1/x चा 4था घात आणि याचा काय वर्ग बरोबर. a ची किंमत किती आहे x चा 4था घात हा a आहे, a त्याचा परत काय आहे वर्ग a वर्ग अधिक 1/x चा 4था घात त्याचा वर्ग, समजत आहे, प्लस 2a आणि b. पटलं, ठीक. हा काय होते कॅन्सल. मग x चा 4था घात अधिक 1/x चा 4था घात ची किंमत किती दिली आहे 47. म्हणजे इथं होईल 47 चा वर्ग बरोबर 4 2 8 प्लस x चा वर्ग 1, x चा 4थ्या घाताचा वर्ग x चा 8वा घात प्लस किती 2. मग 47 चा वर्ग 50 -3 म्हणजे 25 -3 2209. 47 चा वर्ग 2209. हा प्लस 2 मायनस होते x चा 8वा घात प्लस 1/x चा 8वा घात, म्हणून x चा 8वा घात प्लस 1/x चा 8वा घात बरोबर किती राहते 2207. हे येईल मग आपलं उत्तर. मी काय म्हटलं हे तुम्हाला सॉल्व करून दिलं, पण एवढं करायचं काय नाही, डायरेक्ट याचा वर्ग केला, याचा वर्ग केला तर उत्तर काय भेटते x चा 8वा घात प्लस 1/x चा 8वा घात. समजत आहे. याचा वर्ग म्हणजे 47 चा वर्ग इथं प्लस म्हणून -2. 47 चा वर्ग किती 2209 -2 2207. हे ते आपलं उत्तर. समजलं. चला असं लिहा, असं लिहून द्या. थोडस फास्ट लिहायचं आणि हे थोडेसे टफ गणित आहे, कठीण आहे. पेपरला आले तर तुम्ही सॉल्व करू शकले पाहिजे. तुम्हाला जर असं म्हटलं की जर x प्लस 1/x बरोबर 4 तर x चा 8वा घात अधिक 1/x चा 8वा घात बरोबर किती, है ना. जर असं गणित आलं तर तुम्हाला माहित आहे ना मी काय करू शकतो, तर याचा वर्ग पाठ करून टाका. याचा वर्ग, याचा वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटते, तर ते महत्वाचं आहे x चा वर्ग प्लस 1/x चा वर्ग. पहिले याचा वर्ग डावी बाजू जी बाजू याचा म्हणजे 4 चा वर्ग किती 16 आणि इथं प्लस कारण याचा वर्ग केला म्हणून काय -2 म्हणजे किती होते उत्तर 14 है ना. ठीक. आता मी याचा काय करतो वर्ग, याचा वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटते 4थ्या घाताचं है ना. मग याचा वर्ग म्हणजे 14 चा वर्ग किती येते 196. मग 196 आणि इथं प्लस म्हणून काही -2 किती 194. आता मला करायचा आहे पुन्हा याचा वर्ग, याचा वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटल 8व्या घाताचं. पटत आहे. याचा वर्ग म्हणजे 194 चा वर्ग आणि इथं प्लस म्हणून -2.
नक्की पेपरला इथं जर 8वा घात विचारायचं असेल तर इथं 2 किंवा 3 देईल, मॅक्झिमम 2 3 4 दिले तर पहा एवढ्या मोठ्या संख्येचा वर्ग करणं आहे. मी एवढं कठीण तुम्हाला देईन तर गणिताला वेळ लागेल ना. ओके, पण तरी आपण 194चा वर्ग काढू शकतो. कसा काढतो आपण 194चा वर्ग? तर आपल्याकडे 100च्या जवळची मेथड आहे. 100 प्लस किती? 94 आणि इकडं पुन्हा 94चा वर्ग. 100च्या जागेवर लिहितो आपण 194 प्लस 94 आणि 94चा वर्ग पुन्हा 100ची मेथड. 100 मायनस 6, 94 मायनस 6 किती होते? 88 आणि 6 6 36, 88 36. ओके, आता इथं का होती बेरीज? 4 आणि 4 8, 9 2 18, 8 288, 88 36. इकडं किती अंकी संख्या पाहिजे? 2 अंकी. 100ची मेथड आहे ना, 2 अंकी. तर हे 88 इकडे जाऊन ऍड करा. 8 आणि 8 16, 6 7 300 आणि इथं किती? 36. हा होईल आपला 194चा वर्ग. म्हणजे आपण इथं काय करू शकतो? 37 636 मायनस 2 37 634 अशा स्वरूपात आपण म्हणू शकतो. पडलं? झालं. तर सिंपल होतं ना. जर 8वा घात विचारलं तर करू शकता. बरं, हे गणित पुन्हा लिहून घ्या. समजत आहे? काही काही एकदम सोपं आहे. एक्सचा वर्ग, 4था घात, 8वा घात म्हणजे इथपर्यंत जरी आलं तरी तुम्ही करू शकता. SSC वगैरे कडे या पॅटर्नचं गणित विचारते. ठीक आहे? ओके, चलाच पुढं है ना. ठीक. आता हे जर गणित समजा तुम्हाला आलं आणि इथं तुम्हाला सिंपल काय म्हणत? मायनस. पडलं? पहा, हेच गणित तुम्हाला इथं फक्त काय असेल? मायनस. तुम्हाला म्हणन की x मायनस 1/x बरोबर इथं म्हणन तेव्हा तुम्हाला सिंपल लहान गणित असेल 2. तर x चा 8वा घात प्लस 1/x चा 8वा घात किती? इथं प्लसच असेल कारण पॉवर काय? सम. क्लिअर होत आहे ना. चाल, मग आता हे जर गणित आलं तर तुम्ही काय करा? याचा वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटन? x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. पावर सम असेल तर इथं प्लस असो किंवा मायनस असो आपलं काय निघत? प्लस. पडलं? ठीक. मग आता याचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग किती होते? 4. 2चा वर्ग इथं मायनस म्हणून काय येईल? प्लस 2. 2चा वर्ग किती? 4 प्लस 2 किती येते? उत्तर 6. परत याचा काय करणार? वर्ग. याचा वर्ग केला तर उत्तर कशाचं भेटते? 4थ्या घाताचं. बरोबर. आता याचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग. इथं प्लस म्हणून मायनस 2 किती रे? 36 मायनस 2 किती येते? मग आता पुन्हा याचा काय करणार? वर्ग. याचा वर्ग केला तर उत्तर भेटते 8व्या घाताचं. पटत आहे? आता कितीचा वर्ग? 34चा वर्ग. इथं प्लस म्हणून मायनस 2. 34चा वर्ग किती काढला होता? 1156 है ना. 34चा वर्ग 1156 मायनस किती? 2. 1100 किती? मग 54. समजलं आपल्या गणिताचं उत्तर. एक मायनसचं गणित लिहून ठेवा. चलाच पुढं करू शकता है ना. ठीक. मग आता तुम्हाला केव्हा केव्हा घन विचारते. घन. ठीक आहे. पहा, म्हणजे केव्हा केव्हा तुम्हाला असं गणित असेल पेपरला. फक्त लक्ष द्या. नक्की असं कोण की ज्याला समजा वर्ग काढताना, 4था घात काढताना आणि 8वा घात काढताना असा प्रॉब्लेम चालला, असं आहे का कोणी? नाही ना. नक्की समजत आहे? आताच सांगा, क्लिअर करून टाकू. ओके. ठीक. पहा, पेपरला गणित विचारते केव्हा केव्हा समजा तुम्हाला असं म्हणते की जर लिहू नका, लक्ष द्या. जर
x प्लस 1/x बरोबर 3, तर x चा घन प्लस 1/x चा घन बरोबर किती? कधी कधी असं गणित विचारते, ओके, की x प्लस 1/x ची किंमत किती दिली? 3, आणि काय विचारलं? घन. मग आता साहजिक जर घन विचारला तर मग मला याचा काय करायला लागल? घन, है ना? घन विचारलं तर घन. मग याचा घन म्हणजे a प्लस b चा घन करणं आहे. ओके, मग a प्लस b च्या घनाचा काय फॉर्म्युला आहे? माहित आहे? नाही, है ना? मग आता अशा जर पॅटर्नचे फॉर्म्युले आपल्याला पाहिजे असेल तर पहा, सिंपल. ठीक आहे, मग आता समजा तुम्हाला पाहिजे आहे a प्लस b चा वर्ग, याचा फॉर्म्युला तसं तुमच्या पाठ आहे. a प्लस b च्या घनाचा फॉर्म्युला, a प्लस b च्या चौथ्या घाताचा फॉर्म्युला, a प्लस b च्या 5व्या घाताचा फॉर्म्युला. आता याचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे पहा. ओके, ठीक, तेच सांगतो. आता आपल्याला 11 बद्दल माहित आहे, म्हणजे पहा मी काय बोलत आहे. 11 चा पहिला घात किती होते? 11. 11 चा पहिला घात 11, कारण कोणत्याही संख्येचा पहिला घात हा तीच संख्या असते. आता 11 चा वर्ग जनरली तुम्हाला पाठ आहे किती? 121. पण 11 चा वर्ग हा एक जसाच्या तसा, 1 आणि 1 2, पुन्हा एक जसाच्या तसा, 121. 11 चा घन, आता पहा, हा एक जसाच्या तसा, 1 आणि 2 3, परत 2 आणि 1 3, आणि हा एक जसाच्या तसा. पडलं? 11 चा घन होते 1331. इथपर्यंत ठीक आहे. आता 11 चा चौथा घात ऑब्झर्व करायचं, एक जसाच्या तसा, 3 आणि 1 4, पुन्हा 3 आणि 3 6, परत 3 आणि 1 4, हा एक जसाच्या तसा. 11 चा चौथा घात 14,641. इथपर्यंत प्रॉपर 11 चे चौथा घात पर्यंत निघते. पण 11 चा 5वा घात हा एक जसाच्या तसा, 4 आणि 1 5, 6 आणि 4 10, पुन्हा 6 आणि 4 10, परत 4 आणि 1 5, एक जसाच्या तसा. हा 11 चा 5वा घात होत नाही. क्लिअर? पण आपल्याला याच्यासाठी, है ना, याच्यासाठी हे कोइफिशियंट वापरायचे आहे. कोइफिशियंटला आपण सहगुणक म्हणू मराठीत. सहगुणक, कोइफिशियंट, सहगुणक. हे कोइफिशियंट म्हणजे काय? तर जसं आपण फॉर्म्युला अभ्यासतो, a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मग या फॉर्म्युल्यात कोइफिशियंट कोण आहे? 1, काही नाही म्हणजे 1 2 1. समजलं काय म्हणतात? हिच्या समोर काही नाही म्हणजे किती असते? 1. मग 1 हे 2 हे, याला म्हणते कोइफिशियंट. पडलं? आणि आता मला 11 चा वर्ग 1 2 1 हा कशाचा फॉर्म्युला आहे? तर हा आहे a अधिक b च्या वर्गाचा. पहा, वर्ग जेव्हा केला तेव्हा कोइफिशियंट वापरला 1 2 1. समजून घ्या, वर्ग केला तेव्हा कोइफिशियंट वापरला 1 2 1. तर मग घन केला तो कोइफिशियंट काय वापरायचे? 1 3 3 1. चौथा घात केला तर काय वापरायचे? 1 4 6 4 1. 5वा घात केला तर काय वापरायचे? 1 5 10 10 5 1. म्हणजे इथं वर्ग होता, तर वर्गाचे कोइफिशियंट काय आहे? 1 2 1. घन आहे तर 1 3 3 1. घन आहे तर 1 3 3 1. चौथा घात आहे 1 4 6. माझ्या सोबत लक्षात घ्या तर समजल, नाहीतर घरी जाऊन करीन म्हणा तर होत नाही. ठीक आहे,
1 4 6 4 1 पाठ होत आहे. 1 5 10 10 5 1 सिंपल. मग आता जर वर्ग करायचा आहे तर 1 2 1 पडलं. 1 2 1 वर्ग आहे म्हणून पॉवर कमी करत नाही. 2 इथं 1 आणि इथं कोणीच नाही पडलं. 2 1 म्हणजे ए ची पॉवर कमी करत नाही, इकडून बी ची पॉवर कमी करत आहे ना. ओके ठीक. आता पहा घन आहे म्हणजे 1 3 AB पुन्हा 3 AB परत बी. पहा 1 3 3 1 ओके 1 3 3 1 मग घन आहे म्हणून 3 2 1 3 2 1 क्लिअर. हा झाला ए प्लस बी च्या घनाचा फॉर्म्युला. आता आपल्याला पाहायचा ए प्लस बी चा चौथ्या घाताचा फॉर्म्युला है ना. काय 1 4 6 4 1 म्हणजे 1 4 AB 6 AB पुन्हा 4 AB आणि 1 पटलं. ठीक. चौथा घात 4 3 2 1 4 3 2 1 पटत आहे. झालं. आता पाचवा घात 1 5 10 10 5 1 1 5 AB 10 AB 10 AB 5 AB आणि 1 पटत आहे. झालं. आता बी ए ची पॉवर कमी करत आणायची. 5 4 3 2 1 5 4 3 2 1 जा. अशा स्वरूपात तुम्ही फॉर्म्युले लर्न करू शकता. समजलं नक्की. तुम्हाला पेपरला गणित आलं की जर x प्लस 1/x बरोबर 3 तर x चा घन प्लस 1/x चा घन बरोबर किती इथं आपण होतो. ओके ठीक. मग आता आपल्याला काय करायचं घन. मग जर घन काढायचं असेल तर याचा काय करायला लागेल घन वर्ग नाही. आता घन काढणे ना तर आपल्याला काय करायला लागेल घन. सिंपल है ना. ठीक. मग याचा घन म्हणजे आपण काय म्हटलं ए म्हणजे म्हणू x आणि बी म्हणजे म्हणू 1/x. ओके ठीक. म्हणजे आपण करू ए प्लस बी चा घन. ओके ए प्लस बी चा घन. आणि आता तुमचा फॉर्म्युला पाठ आहे. ए प्लस बी चा घन काय होते तर ए घन प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर प्लस बी चा घन. आता पाहिलं थोड्या वेळा आधी आपण है ना. ठीक. मग हे आणू आपण जवळ. ओके म्हणजे इथं होते ए घन प्लस बी घन प्लस हे आणलं आपण जवळ. ओके ठीक. आता या दोघातून कॉमन सारखं कोण निघते 3. पहिले 3 निघते. अजून इथचा ए आणि इथला बी पडते. ओके आणि इथं कोण शिल्लक राहिला ए प्लस इथं कोण शिल्लक राहिला बी. आपण कॉमन काढलं व्यवस्थित लक्ष दिलं तर समजल. तुम्ही जर याला कठीण म्हटलं तर मग आपला कॉम्पिटिटर हे गणित करून मोकळा होत आहे. ठीक आहे. म्हणून विनंती आहे व्यवस्थित लक्ष द्या. समजायला थोडस फर्स्ट टाइम कठीण आहे नंतर सोपं आहे. हा ठीक. याच्यातून कॉमन काढले 3ab आणि इथं शिल्लक राहिला ए आणि इथं शिल्लक राहिला बी. आता पहा कंसाच्या बाहेरची संख्या याला गुणेला आहे. 3ab गुणेला ए करा काय होते 3a स्क्वेअर बी आणि 3ab गुणेला बी करा काय होते 3ab चा वर्ग होते ना. ठीक. म्हणजे आपण ए प्लस बी चा घन तर हा म्हणू शकतो है ना. ठीक. आता ए म्हणजे कोण आहे x आणि बी म्हणजे कोण आहे 1/x चा काय मग घन है ना. ठीक. मग इथं ए चा घन म्हणजे x चा घन प्लस बी चा घन म्हणजे 1/x चा घन प्लस 3 ए बी
आणि कंसात एक्स प्लस 1/x. समजत आहे? सिंपल. एच्या जागेवर एक्स ठेवलं, बीच्या जागेवर 1/x ठेवलं, है ना? ठीक. आता एक्स प्लस 1/x ची किंमत किती दिली आहे? 3. म्हणजे इथं काय होईल? 3चा घन बरोबर एक्स घन अधिक 1/x घन प्लस हा एक्स आणि हा एक्स काय होते? कॅन्सल. इथे किती ते 3 गुणेला एक्स प्लस 1/x ची किंमत किती आहे? आता 3चा घन किती? 27. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि इथं असलेला प्लस 3 त्रिक 9 इकडे जाऊन काय होईल? मायनस बरोबर एक्स घन प्लस 1/x चा घन. आता 27 मधून 9 गेले किती राहते? 18. म्हणून एक्स घन प्लस 1/x घन ची किंमत किती आली? मग समजलं? असं करू शकता. 18. आता याला बघू आपण शॉर्टकट. हे होता तुमचा कन्सेप्ट. ओके, हा होता कन्सेप्ट. आता बघू शॉर्टकट पहा. थोडस इकडे ऑब्झर्व करा. पण थोडस हे शिकवायच्या मागचं कारण एवढं नाही सॉल्व्ह करणे आपल्याला, शॉर्टकट है ना? ठीक. आता मला गणित दिलं आहे पेपरला की जर x प्लस 1/x बरोबर 3 तर आपल्याला काढणार आहे x चा घन प्लस 1/x चा घन बरोबर किती. ओके, हे काढणार. मग मला हे माहित आहे की मी याचा काय करतो? घन. याचा घन केला तर उत्तर कशाचं भेटलं? एक्स घनाचं. लक्षात येत आहे? आता शॉर्टकट शिकवत आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. याचा घन केला तर हे उत्तर भेटते. म्हणजे मला हे उत्तर पाहिजे. याचा काय करतो मी? घन. आणि याचा जर घन केला तर उत्तर भेटते एक्स घन प्लस 1/x घनाचं. ओके, ठीक. शॉर्टकट पाहता. म्हणजे याचा घन केला तर याचं उत्तर भेटते. याचा घन करणं म्हणजेच 3चा घन करणं. म्हणजे मला करणे 3चा घन. इथं प्लस म्हणून मायनस. ओके, हे बघा इकडचा जो प्लस आहे तो इकडे जाऊन काय होते? मायनस. हे बघा 3चा घन 27 मायनस 3चा घन मायनस. ओके, ठीक. आता इकडं किती शिल्लक राहील? 3. जसं वर्गामध्ये 2 है ना, +2 -2 करत होतो. मग इकडे किती शिल्लक राहील? 3. कारण काय करणे? घन. आणि फक्त 3 सोबत गुण्य इथं दिलेली संख्या. इथं कोण दिले? 3. म्हणून किती न गुण्य? 3. समजलं? 3चा घन किती होते? 27 - 3 त्रिक 9 किती येते उत्तर? समजलं है ना? पहा पुन्हा एकदा सांगतो. जर x प्लस 1/x बरोबर 4 तर काय काढणे? x चा घन प्लस 1/x चा घन बरोबर किती? समजलं? आता किती? 4. मला काढणे घन. मग मी याचा काय करतो? घन. याचा घन केला तर उत्तर भेटते x घन प्लस 1/x घनाचं. x घन प्लस 1/x घन बरोबर याचा वर्ग घन म्हणजे कोणाचा घन? 4चा घन. लक्षात येत आहे? मग प्लस आहे म्हणून किती राहील? मायनस किती? 3 सोबत फक्त इथं असलेली संख्या. समजलं काय म्हणत झालं? मग आता 4चा घन किती रे? 4 त्रिक 4 मधून 2 गेले 2 म्हणून उत्तर किती येते? मग 12. समजलं शॉर्टकट? चला घ्या. पहिले हे लिहून घ्या मग हे लिहून लिहा. जर x प्लस 1/x बरोबर समजा म्हटलं 5 तर x घन प्लस 1/x घन बरोबर किती? है ना? समजा हे गणित जर तुम्हाला पेपरला आलं है ना, ठीक, तर पहा काय करतो आपण. याचा घन केला तर उत्तर भेटते x घन प्लस 1/x घन. याचा घन म्हणजेच 5चा घन. इथं प्लस म्हणून -3
है ना, सोबत फक्त इथं असलेली संख्या 125 मायनस डायरेक्ट 5 नाही घ्यायचं, इथं असलेली 3 गुणेला 5 3 किती 15, 5 5 0, 2 मधून 1 गेला 1 आणि आपलं उत्तर किती मग 110. नक्की. मग सेम तुम्ही मायनसचं करू शकता. करा बरं. जर लिहा गणित x मायनस 1/x बरोबर 3 तर x घन मायनस 1/x घन बरोबर किती. आता असं गणित पेपरला असेल. आता याच्यात काय है ना, तर इथं होता प्लस तर इथं काय प्लस, कारण पॉवर काय विषम. पॉवर विषम असेल तर इथं प्लस असेल तर इथं प्लस असेल, पॉवर विषम असेल तर इथं मायनस असेल तर इथं मायनसच विचार. क्लिअर. मग मला माहित आहे याचा जर मी घन करतो तर उत्तर कशाचं भेटते, एक्स घन मायनस, कारण इथं मायनस आहे तर इथं मायनसच राहील है ना, एक्स घन मायनस 1/x घनाचं उत्तर भेटेल. याचा घन म्हणजे 3चा घन, इथं मायनस म्हणून काय प्लस. ठीक आहे. आणि इकडं किती शिल्लक राहते 3 सोबत इथं असलेली संख्या. 3चा घन किती 27 प्लस 3 3 9, 27 आणि 9 ची काय करणे बेरीज किती आली मग, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती येते 36. समजलं. चला एक गणित पुन्हा करा. जर x मायनस 1/x बरोबर 2 तर x घन मायनस 1/x घन बरोबर किती. हे गणित आहे ना पहा. आता आपलं क्लिअर झालं. याचा काय करणे घन, याचा घन केला तर उत्तर भेटते x घन मायनस 1/x घन. याचा घन म्हणजे 2चा घन, इथं मायनस म्हणून प्लस किती 3 सोबत इथं असलेली संख्या. 2चा घन 8 अधिक 3 गुणे 6 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती मग 14. व्हेरी गुड. ठीक आहे. चालेल इथंच थांबू, बाकीचं उद्या पाहू. ठीक आहे. चल थँक्यू.